मित्रांनो नमस्कार. आज आपण 1000 ऑनलाइनर प्रश्नांचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. तरी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जे कोणी नवीन असन त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करू. पहिला प्रश्न बघा. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र जाधव. हे या पुस्तकाचे लेखक आहेत. दुसरा प्रश्न बघा. उपरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तो उपरा या कादंबरीचे लेखक आहेत लक्ष्मण माने. तर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? लक्ष्मण माने. पुढे बघा. नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली? नोबेल पुरस्काराची सुरुवात 1901 पासून झालेली आहे. नोबेल पुरस्कार प्रत्येक वर्षी कोणत्या तारखेला वितरित केला जातो? नोबेल पुरस्कार वितरित करणारे तारीख हे 10 डिसेंबर शिवाय दुसऱ्या दिवशी कोणत्याच वितरित केला जात नाही. लक्षात राहू द्या, खूप इम्पॉर्टंट माहिती. नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते रवींद्रनाथ टागोर. आता बघा. पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोठे खेळली गेली होती? म्हणजे ते शहर कोणते होते पहिली ऑलिम्पिक स्पर्धाचे? तर एथेन्स शहर हे ग्रीसमध्ये आहे, हे लक्षात राहू द्या. पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या साली खेळली गेली होती? तर पहिली ऑलिम्पिक स्पर्धा जी होती ती 1896 या साली खेळली गेली होती. तर बघा आता. जय जवान जय किसान या घोषणेचे जनक कोण आहेत? तर जय जवान जय किसान या घोषणेचे जनक आहेत लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसान अशी यांनी घोषणा केली होती. पुढे बघा. जय जवान जय किसान जय विज्ञान. जय जवान जय किसान आणि जय विज्ञान याचे जनक कोण आहेत? तर याचे जनक आहेत अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी होते. जय जवान जय किसानचे होते लाल बहादूर शास्त्री आणि जय जवान जय किसान आणि जय विज्ञानचे होते अटल बिहारी वाजपेयी. पुढे बघा. जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान या घोषणेचे जनक आहेत नरेंद्र मोदी. जय जवान जय किसानचे जनक लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसान जय विज्ञानचे जनक होते अटल बिहारी वाजपेयी आणि जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान या घोषणेचे जनक आहेत नरेंद्र मोदी. लक्षात राहू द्या. हे तिन्हींमध्ये डाऊट तुमचा आता क्लिअर करून घ्या. यावर प्रश्न आला कसा आला तरी तुम्हाला ते उत्तर जमलंच पाहिजे. आता बघा. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोची स्थापना विचारलेली. इस्रोची स्थापना कधी झालेली? 15 ऑगस्ट 1969ला. आणि इस्रोचे जे मुख्यालय आहे ते बंगळूरमध्ये आहे. बंगळूर कर्नाटकमध्ये त्याचे मुख्यालय आहे. आणि इस्रोचे प्रक्षेपण होतं श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमधून. चंद्रयान 3 तिथून लॉन्च झालं होतं श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश. झालं होतं प्रक्षेपण केंद्र कुठे आहे त्याचं? श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश. सतीश धवन स्पेस सेंटर असे याचे नाव आहे. तर उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले होते? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र मुंबई येथे चालवले होते. लक्षात राहू द्या. ऑपरेशन मुस्कान हे अभियान कशासाठी राबवले जाते? ऑपरेशन मुस्कान हे हरवलेल्या लहान मुलांना शोधण्यासाठी हे ऑपरेशन राबवले जाते. ऑपरेशन मुस्कान. आणि भारतातील सर्वात लांबीची गंगा नदी तिची लांबी किती आहे? भारतातील गंगा नदीची लांबी आहे 2500 किलोमीटर. लक्षात राहू द्या. इतिहासात विशेष महत्त्व असलेले जालियनवाला बाग हे कोठे आहे? तर हे अमृतसर पंजाब येथे हे ठिकाण आहे. कोणते? जालियनवाला बाग. हे ठिकाण कुठे आहे? अमृतसर पंजाबमध्ये हे ठिकाण वसलेले आहे. बघा. पहिली महिला IPL क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली होती? पहिली महिला IPL ही जी स्पर्धा होती ती मुंबई इंडियन्स यांनी जिंकलेली आहे. पहिली महिला विचारलेली आहे त्याच्यामुळे महिला जर विचारलं पहिली महिला IPL क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली तर मुंबई इंडियन्स या संघाने जिंकलेली आहे. तर बघा. सारनाथ अशोक स्तंभ कोणत्या राज्यात आहे? तर सारनाथचा अशोक स्तंभ हे उत्तर प्रदेश राज्यात आहे. लक्षात राहू द्या. पुढे बघा. भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारताची पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी होती आणि ती उत्तर प्रदेश या राज्याची रहिवासी होती. लक्षात राहू द्या. भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या साली
साली घडली होती? तर 1984 या साली भोपाळ गॅस दुर्घटना तेथे घडली होती. पुढं बघा, भारताचे दुसरे राष्ट्रपती कोण होते? भारताचे दुसरे राष्ट्रपती विचारलेले आहेत, लक्षात राहू द्या. पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि दुसरे होते सर्वपल्ली राधाकृष्णन. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत? उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती पण होते आणि दुसरे राष्ट्रपती पण तेच होते. पहिले उपराष्ट्रपती राधाकृष्णन आणि दुसरे राष्ट्रपती विचारलं तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनच उत्तर द्यायचं. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? राज्यसभेचे पण पहिले अध्यक्ष होते सर्वपल्ली राधाकृष्णन. कारण राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो ते भारताचे उपराष्ट्रपती असतात. तर आता चालूमध्ये जर का राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे आहेत. तर जगदीप धनखड हे राजस्थान या राज्याचे रहिवासी आहेत, लक्षात राहू द्या. म्हणजे तुमचा एक प्रश्न आला तर त्याच्यानंतर कोणता पण प्रश्न जर आला राष्ट्रपतीविषयी तर तो तुमचा चुकला नाही पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या सर्वोच्च न्यायालयाच्या? तर न्यायमूर्ती फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. आता बघा, लोकशाही म्हणजे लोकांच्या सेवेसाठी, लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले शासन अशी लोकशाहीची व्याख्या कोणी केली होती? लोकशाही म्हणजे लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले शासन अशी लोकशाहीची व्याख्या कोणी केली होती? तर अब्राहम लिंकन यांनी ही व्याख्या केलेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर लॉर्ड क्लेमेंट ॲटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण होत्या? पहिल्या महिला लोकसभा सभापती होत्या मीरा कुमारी. या पहिल्या महिला लोकसभा सभापती होत्या. आता बघा, पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो? तर महसूल विभाग जो असतो तो पोलीस पाटील यांची नेमणूक करत असतो. पुढे बघा, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते? भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक जे म्हटले जाते ते आहेत विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक असे म्हटले जाते. पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण आहे? महिला विचारलेली आहे महाराष्ट्र केसरी. पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण आहे? तर ती प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी आहे. आता पुढं बघा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला? ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर पण प्रश्न भरपूर येतात. तर त्यांचा जन्म कोणत्या गावी झाला होता? तर नायगाव हे गाव आहे सातारा या जिल्ह्यात. जिल्हा विचारला तर सातारा, गावाच्या नावात जर पर्याय गावाचे नाव असेल तर नायगाव, लक्षात राहू द्या. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव कोणते होते? तर तळबीड हे गाव त्यांचे होते आणि ते सातारा या जिल्ह्यात आहे. भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला संबोधले जाते? भारताच्या कामगार चळवळीचे जनक जे आहेत ते नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटले जाते. प्रमुख कलम जे आहेत ते तुम्ही पाठच राहून द्यायचे कायम, कारण कलमांवरती एखाद दोन प्रश्न विचारतातच. जे प्रमुख कलम आहेत, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती असे कलम आहेत ना, तुम्ही पाठच राहू द्या तुमचे. म्हणजे कसा प्रश्न जर आला तर त्या प्रश्नाचं आपलं उत्तर चुकता कामा नये. कारण माहीत असून सुद्धा बऱ्याच वेळा चुकत असतं, कारण डाऊट असतो तो क्लिअर करत जा. आता बघा, मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे? मूलभूत कर्तव्याचा कलम कोणता आहे? कलम 51 मूलभूत कर्तव्यासाठी कलम आहे. मनी लॉन्ड्री व परकीय चलन घोटाळ्यांचे तपास कोणती संस्था करते? मनी लॉन्ड्री परकीय चलन घोटाळ्यांचे तपास कोणती संस्था करते? तर ती असती ईडी चौकशी बसती मनी लॉन्ड्रीच्या परकीय चलन घोटाळ्यांचे तपास करते. पुढं बघा, 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारीला कोणता दिवस असतो? तर राष्ट्रीय विज्ञान दिन. मग तो कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर CV रमन यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो. पुढं बघा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात?
जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी. लक्षात राहू द्या, खूप इम्पॉर्टंट प्रश्न इथं, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? अर्थशास्त्राचे जनक आहेत ॲडम स्मिथ, यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. आता बघा, कर्नाळा किल्ला कुठे आहे? अर्नाळा किल्ला कुठे आहे? तर अर्नाळा आहे पालघरमध्ये, कर्नाळा आहे रायगडमध्ये, नरनाळा आहे अकोल्यामध्ये. नीट लक्षात घ्या, इथं गोंधळू नका. तर बघा, कर्नाळ्यापासून सुरुवात करा. कर्नाळा आहे रायगडमध्ये, अर्नाळा आहे पालघरमध्ये अर्नाळा आहे, आणि नरनाळा जो आहे तो अकोल्यामध्ये आहे. हे लक्षात राहू द्या. कर्नाळा कुठे? रायगडमध्ये. रायगडपासून सुरुवात करा, दक्षिणेकडून सुरुवात करा आणि उत्तरेकडे जावा. तर दक्षिणेकडील पहिला म्हणलं तर कर्नाळा कुठे? रायगडमध्ये. कर्नाळा झाल्यानंतर अर्नाळा कुठे? पालघरमध्ये, आणि नरनाळा आहे अकोल्यामध्ये. आता पुढं बघा, उष्णतेचे SI मापन पद्धतीतील एकक कोणते? उष्णतेचे SI मापन पद्धतीतील एकक कोणते? तर जूल हे एकक आहे. पुढं बघा, कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? कोणता असा वेद आहे ज्यामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? तर अथर्ववेद यामध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे. 1974 रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी झाली तेव्हा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 1974 साली भारताची पहिली अणुचाचणी यशस्वी झाली होती, तेव्हा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर होमी सेठना हे त्यावेळी त्या आयोगाचे अध्यक्ष होते. तर पुढं बघा, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेवकांनी केली आहे? तर सेवा सदनची स्थापना केलेली आहे पंडिता रमाबाई यांनी. पुढं बघा, महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिवीराने दिला होता? महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा पहिल्यांदा वासुदेव बळवंत फडके यांनी हा लढा दिला होता. ते थोर मोठे क्रांतिकारक होते. पुढं बघा, महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? तर महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशने होत असतात. लक्षात राहू द्या, 3 अधिवेशने होत असतात. उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर करून कोणते नवीन नाव देण्यात आले आहे? तर उस्मानाबाद जिल्ह्याला पहिल्यांदा पण धाराशिव नाव होतं, त्यानंतर उस्मानाबाद नाव झालं आणि परत त्या जिल्ह्याचे नामांतर करून धाराशिव हे नाव देण्यात आलेले आहे. म्हणजे ते उस्मानाबाद जिल्ह्याचे पूर्वीचे नाव पण धाराशिवच होतं आणि नंतर उस्मानाबाद दिलं, नंतर आता परत चेंज करून धाराशिवच हे नाव देण्यात आलेले आहे. आता अहमदनगर जिल्ह्याला सुद्धा अहिल्यानगर या नावाचा प्रस्ताव आहे, तो अजून मंजूर झालेला नाही, पण होईल. वायुरूप पदार्थाचे थेट द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर वायुरूप पदार्थातून थेट द्रवरूप म्हणजे वायूतून द्रवरूप पदार्थ तयार होतो, त्याचे रूपांतर होते, तर त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर सांद्रीभवन या प्रक्रियेला नाव आहे सांद्रीभवन असे म्हणतात. पुढं बघा, कोणत्या उद्योगाला भारतात सनराईज क्षेत्र म्हटले जाते? सनराईज क्षेत्र, तर वाहन उद्योगाला हा प्रश्न आलेला होता भरतीमध्ये, तर वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. पुढं बघा, राज्यघटनेनुसार व्यक्तीला एकूण किती मूलभूत स्वातंत्र्य प्राप्त आहेत? राज्यघटनेनुसार व्यक्तीला एकूण 6 इतके मूलभूत स्वातंत्र्य प्राप्त आहेत. मोरारजी देसाई हे भारताचे कितवे पंतप्रधान होते? तर मोरारजी देसाई हे भारताचे 6वे पंतप्रधान होते. गोमती, घागरा व कोसी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गोमती, घागरा आणि कोसी या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे SDRF 2 युनिटे कोठे आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे SDRF 2 युनिट आहेत नागपूर आणि धुळे येथे हे 2 युनिट आहेत. महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर ते नागपूर या ठिकाणी हे विद्यापीठ आहे. तर जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? हा तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. हा जिम कार्बेट जो आहे नॅशनल पार्क तो उत्तराखंड या राज्यात आहे. प्रकाशे हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र
हे नंदुरबार जिल्ह्यात आहे. मागल्या भरतीला हा प्रश्न आला होता आणि तो मी परत इतर रिपीटला घेतलेला आहे. तर प्रकाशित तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार येथे हे तीर्थक्षेत्र आहे. आता बघा, रोम हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर रोम हे शहर टायबर, कोणती नदी? टायबर या नदीच्या काठी रोम हे शहर वसलेले आहे. जेलीकट्टू कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जेलीकट्टू हा तामिळनाडू राज्यातील पारंपरिक खेळ आहे. आता बघा, 5G नेटवर्कची सुरुवात करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर 5G नेटवर्कची सुरुवात करणारा दक्षिण कोरिया हा जगातील पहिला देश आहे. त्यानंतर 5G तंत्रज्ञान वाढत गेलं, पण पहिला नेटवर्क सुरू करणारा 5G तंत्रज्ञानाचा जर विचारलं तर दक्षिण कोरिया आहे. वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा पहिला देश कोणता आहे? वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा पहिला देश आहे इक्वेडॉर. इक्वेडॉर हा पहिला देश आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणत्या पहिल्या महिलेला मिळाला होता? क्रिकेटपटू, पहिली महिला क्रिकेटपटू, तर ती मिताली राज आहे. लक्षात राहू द्या. स्टेट बँक ऑफ इंडिया SBI, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? तर अरुंधती भट्टाचार्य या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आता बघा, क्योटो करार हा प्रश्न पण 2-3 ठिकाणी रिपीट झाला. क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे? तर पर्यावरणाशी हा क्योटो करार संबंधित आहे. विंध्य पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर वशिष्ठ या प्रकारचा हा पर्वत आहे. तर हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? तर हिमालय हा पर्वत वळी या प्रकारचा आहे. हिमालय हा पर्वत वळीचा पर्वत असं त्याला नाव आहे. महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क कोठे स्थापित करण्यात आला? महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क हा सातारा येथे स्थापित करण्यात आला होता आणि तो 2018 या साली हा फूड पार्क स्थापित करण्यात आलेला आहे साताऱ्यामध्ये. महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. याच्यानंतर खाली बघा, महाराष्ट्रात चित्रपट नगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कुठे आहे? चित्रनगरी आणि चित्रपट नगरी याच्यातील फरक नीट लक्षात घ्या तुम्ही. तर चित्रनगरीचा जर विचारलेला असेल तर तो कोल्हापूर येथे आहे आणि चित्रपट नगरी हा पुणे येथे आहे. चित्रपट नगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र पुण्याला आहे आणि चित्रनगरी हे कोल्हापूर येथे आहे. सुंदा ही गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर सुंदा ही गर्ता हिंदी महासागर या सागरात वसलेले आहे. सुंदा ही गर्ता महासागरात कोणत्या? तर हिंदी महासागरामध्ये आहे. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत? तर महाराष्ट्रातल्या 7 जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक राज्याला लागून आहेत. लक्षात राहू द्या. भारतातील सर्वात प्राचीन असलेली पित्तळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पित्तळखोरा लेणी ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. पूर्वीचे औरंगाबाद तर छत्रपती संभाजीनगर येथे ही पित्तळखोरा लेणी वसलेली आहे. पुढे बघा, मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? तर मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य केरळ येथे या राज्याचं आहे. जगातील 7 समुद्रात यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण? जगातील 7 समुद्रात यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण आहे? भारतीय आहे रोहन मोरे यांचं नाव आहे. युनिसेफ ही संस्था कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर युनिसेफ ही संस्था लहान मुले यांच्या विषयाशी संबंधित आहे. कोणती? तर युनिसेफ. आता बघा, महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरणाचा कारखाना शिरपूर येथे आहे आणि हा धुळे या जिल्ह्यात आहे. सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते? सूर्यग्रहण हे फक्त अमावस्येला होते सूर्यग्रहण, आणि चंद्रग्रहण जे असते ते पौर्णिमेला होते. त्र्यंबकेश्वर नाशिक येथे पुढील कुंभमेळा कोणत्या वर्षी आयोजित केला जाणार आहे?
तर कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो आणि तो आता 2027 या वर्षी कुंभमेळ्याचे आयोजन आहे. पुढं बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे साल्हेर. जर शिखर विचारलं तर कळसुबाई आहे. शिखर विचारलं तर कळसुबाई आहे आणि सर्वात उंच किल्ला विचारला तर साल्हेर आहे. शिखर विचारलं तर कळसुबाई आहे, 1646 त्याची उंची आहे. आणि 2 नंबरचे सर्वोच्च शिखर विचारलं तर साल्हेर पण येतं. 2 नंबरचे सर्वोच्च शिखर कोणते? तर साल्हेर. त्याची उंची 1567 आणि किल्ला जरी विचारला तरी तो साल्हेर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला विचारला तरी साल्हेर आणि सर्वोच्च शिखरांमध्ये 2 नंबरचे शिखर विचारलं तरी पण साल्हेर. आणि यामध्ये डाउटिंगला तुम्हाला कळसुबाईसुद्धा देतात. प्रश्न असा विचारतात, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? त्यात देतात कळसुबाई देतात, साल्हेर देतात, महाबळेश्वर देतात, आणखी एखादा पर्याय देतात. त्याच्यामुळे गोंधळून जाऊ नका. इथे किल्ला विचारलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे साल्हेर. लक्षात राहू द्या. आता बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणती? तर महाराष्ट्रातील तुम्हाला माहितीच आहे, उंच शिखर आहे कळसुबाई. त्याची उंची 1646 मीटर आणि तो किल्ला होता आणि हे शिखर आहे. लक्षात राहू द्या. कोणत्या नदीच्या खोऱ्यास संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? कोणत्या नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? तर गोदावरीच्या खोऱ्याला संतांची भूमी म्हणून संबोधले जाते. भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? तर ती आहे विवेक एक्सप्रेस. तिचा मार्ग दिब्रुगढ ते कन्याकुमारी. महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? तर ती महाराष्ट्र एक्सप्रेस आहे आणि ती कोल्हापूर ते गोंदिया या ठिकाणी धावते. महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची विचारली तर ती महाराष्ट्र एक्सप्रेस आणि भारतातील सर्वात लांब पल्ल्याची विचारली तर विवेक एक्सप्रेस. तिचा मार्ग पण विचारू शकतात, त्याच्यामुळे प्रश्न नीट व्यवस्थित बघून घ्या. भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे दिब्रुगढ ते कन्याकुमारीपर्यंत धावते आणि महाराष्ट्रातील लांब पल्ल्याची रेल्वे कोल्हापूर ते गोंदिया या ठिकाणी धावते आणि तिचं नाव आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. आता पहा, खालील 3 प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट, त्यांचे नाव पांडुरंग महादेव बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. आता बघा खाली, वैयक्तिक सत्याग्रह चळवळीचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर वैयक्तिक सत्याग्रह चळवळीचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे होते, विनायक नरहर भावे. बघा आता, भूदान चळवळीचे आद्य प्रवर्तक कोण होते? आता भूदान चळवळ विनोबा भावे, विनायक नरहर भावे. तर आता बघा, वैयक्तिक सत्याग्रह चळवळीचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे आणि भूदान चळवळीचे आद्य प्रवर्तक विनोबा भावे आणि मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले होते. आता बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 या दिवशी मनुस्मृतीचे दहन केले होते. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, तर तो नागपूर येथे स्वीकारलेला आहे. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना म्हणतात. आधुनिक भारताचे जनक असे कोणत्या समाज सुधारकास म्हटले जाते? आधुनिक भारताचे जनक तर ते आहेत राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते. महाराष्ट्रात 26 जून हा छत्रपती शाहू महाराजांची जयंती दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर 26 जूनला छत्रपती शाहू महाराजांची जयंती असती, तर तो दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. सामाजिक न्याय दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो असा पण प्रश्न येऊ शकतो. तर मग छत्रपती शाहू महाराजांचा जयंती दिवस हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे? सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र आहे
NaHCO3 NaHCO3 हे सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे WHO ही संघटना याला म्हणतात जागतिक आरोग्य संघटना. तर त्याचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचे मुख्यालय आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये हे स्थित आहे. पुढं बघा, अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? अणुशक्ती आयोगाची स्थापना 1948 या साली झाली होती. पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणता संप्रेरक वापरतात? पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करण्यासाठी कोणता संप्रेरक वापरतात? तर आयोडीन याचा उपयोग पिवळ्या फॉस्फरसपासून तांबडा फॉस्फरस तयार करण्यासाठी केला जातो. मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपॅटायसिस बी चा प्रादुर्भाव होतो? मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपॅटायटिस बी चा प्रादुर्भाव होतो? तर यकृतावर हा प्रादुर्भाव होत असतो. आता बघा, नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो? तर अल्फ्रेड नोबेल हे स्वीडनचे आहेत, यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार दिला जातो. एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणास असतो? एखादे विधेयक जर अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेचे अध्यक्ष यांना हा अधिकार असतो. लक्षात राहू द्या. भारतीय राज्यघटनेचे कितव्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? तर कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची रचना करण्यात आलेली आहे. पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? पदावर असताना ज्यांचा मृत्यू झाला होता असे भारताचे पंतप्रधान कोण आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे पदावर असताना पंतप्रधान या पदावर असताना त्यांचा मृत्यू झालेला होता. सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला? सुप्रसिद्ध अणुसिद्धांत हा जॉन डाल्टन यांनी मांडलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पुन्हा एकदा 100 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर आता नेक्स्ट व्हिडिओ हा पार्ट 3 वर येईल. 201 ते 300 पर्यंत आपण प्रश्न कव्हर करणार आहोत. असा आपण 1000 प्रश्न आपण रिव्हिजन करणार आहोत. 1000 प्रश्नांचं टार्गेट आहे आपलं. तर ते आपण 1000 प्रश्नांपर्यंत व्हिडिओ तयार करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही प्रतिक्रिया देत चला, म्हणजे व्हिडिओ बनवणाऱ्याला जास्त त्रास घ्यायला लागत नाही. कारण तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ पाहिला, तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही सांगितलं तर पुढला व्हिडिओ लवकर प्रकाशित केला जातो आणि जरा थोडा इंटरेस्ट येतो त्यामध्ये. त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करत चला आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करत जा. आज आपण 100 प्रश्न कव्हर केले. 200 प्रश्न आज क्लिअर करणार होतो, पण व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे आजपर्यंत फक्त त्या दिवशी मागल्या व्हिडिओमध्ये आपण 100 कव्हर केले आणि या व्हिडिओमध्ये 100 कव्हर केले. तर अशा प्रकारे 200 प्रश्न आपले कव्हर झालेले आहेत. तर अजून 800 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या आपल्या माध्यमातून आपण ते पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामुळे तुम्ही लाईक करायला आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.